आपण ही दृश्य पाहतोय नागपुरातली ही दृश्य आहेत। आजपासून नागपूर ते पुणे प्रवास सुसाट होणार आहे, कारण अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हिरवा झेंडा दाखवणार आहे। ही ट्रेन नागपूर पुणे दरम्यानची सर्वात वेगवान गाडी आहे। सरासरी 73 किलोमीटर प्रति तास वेगाने ही गाडी धावणार आहे। या मार्गामध्ये 10 थांबे असणार आहेत। सध्या इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। तर नागपूर आणि त्याचबरोबर प्रवाशांमध्ये सध्या आपल्याला आनंद पाहायला मिळतोय। यामुळे नागपूर ते पुणे हा प्रवास सुसाट होणार आहे। कमी कालावधीमध्ये पुणे गाठणं तसंच पुणेकरांना नागपूर गाठणं हे सोयीचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या पोहोचलेले आहेत। या संपूर्ण रेल्वे मार्गामध्ये 10 थांबे असणार आहेत। नागपूर इथल्या अजनीमधून पुणेपर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रोज सकाळी 9:50 अजनी रेल्वे स्थानकातून सुटणार आहे आणि ती रात्री 9:50 पुण्यामध्ये पोहोचणार आहे। वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, दौंड या मार्गे ही वंदे भारत ट्रेन नागपूरच्या अजनीमधून पुण्याला पोहोचेल। तर पुण्यातून ही वंदे भारत ट्रेन संध्याकाळी 6:30 वाजता निघणार आहे, अशी सुद्धा माहिती मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी ते पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे नागपूर ते पुणे हा वंदे भारतचा संपूर्ण प्रवास प्रवाशांसाठी अधिक सुखकर आणि जलद असणार आहे। वंदे भारतची पाहणी सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, तसंच नितीन गडकरी केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। नागपूरकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे, त्यांचा प्रवास सुसाट होणार आहे। नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत। नितीन गडकरी यांचं स्वागत केलं जात आहे। मोठ्या संख्येने इथे प्रवासी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। तसंच या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण होणार आहे। तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण केलं जाणार आहे। या कार्यक्रमाला नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जात आहे। थेट दृश्य झी 24 तासवर आपण पाहतोय। अनेक ठिकाणी वंदे भारत या धावत आहेत आणि त्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा अधिक सुखकर होत आहे आणि त्यामुळे वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची अधिक पसंती मिळते। आणि आता नागपूर पुणे ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे। नागपूर पुणे दरम्यानची ही सर्वात वेगवान गाडी आहे। सरासरी 73 किलोमीटर वेगानं ही गाडी प्रति तास वेगानं धावणार आहे। या मार्गामध्ये 10 थांबे आहेत। अजनीमधून पुणेपर्यंतची वंदे भारत एक्सप्रेस रोज सकाळी 9:50 अजनी रेल्वे स्थानकातून सुटणार आहे आणि रात्री 9:50 ती पुण्यामध्ये पोहोचणार आहे। तर यामध्ये साधारण 10 थांबे आहेत। वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव आणि दौंड या मार्गे ही वंदे भारत ट्रेन जाणार आहे। त्यामुळे इथल्याही प्रवाशांना पुणे गाठणं तसंच पुण्याहून निघालेल्या या संपूर्ण वंदे भारत ट्रेनमधून नागपूर गाठणं सोयीचं ठरणार आहे। तर पुण्यातून ही वंदे भारत ट्रेन संध्याकाळी 6:30 वाजता निघणार आहे, अशी सुद्धा माहिती मिळते। तर आपण पाहतोय सकाळपासूनच नागपूरकरांमध्ये आपल्याला उत्साह पाहायला मिळतोय। थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर पुणे वंदे भारत या ट्रेनचं लोकार्पण करणार आहेत। लहान मुलं सुद्धा आपल्याला दिसत आहेत। शाळेच्या मुलांना सुद्धा या ट्रेनमध्ये बसण्याचा अनुभव मिळालेला आहे। अतिशय सुसज्ज अशी ही संपूर्ण वंदे भारत ट्रेन आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर काणे। अमर, का अधिकचे अपडेट्स आहेत? प्रतिष्ठित अशी वंदे भारत होती। देशातली सगळ्यात लांब पल्ल्याची ही वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ थोड्याच वेळात नागपूर मुख्य स्थानकावरून होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन म्हणजे बंगळुरूमधनं हिरवा कंदील दाखवतील आणि नागपूरला खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आहेत। या ट्रेन मध्ये जो पहिली ट्रेन जी चालली आहे त्याच्यात लहान मुलांना खास करून शालेय विद्यार्थ्यांना स्थान देण्यात आलेलं आहे। अनेक नागपूरकर सुद्धा चाललेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 885 किलोमीटरच्या या प्रवासामध्ये 10 थांबे ही ट्रेन घेणार आहे आणि वर्धा ते मनमाड
या दरम्यान ही ट्रेन जेव्हा जाईल तेव्हा ती पहिल्यांदाच वंदे भारत सेवा मिळणार आहे. हे सगळे स्टेशन राहणार आहे. राज्यातील 11वी आणि वंदे भारतची सुविधा असलेली ही 12वी अशी ही ट्रेन आहे आणि एकूणच नागपूरकर आणि पुणेकरांकरता विशेष फॅसिलिटी म्हणता येईल, कारण की प्रचंड असा ताण असतो प्रवाशांच्या. मोठी अशी डिमांड होती या संपूर्ण मार्गावर आणि ती डिमांड आता मागणी पूर्ण झालेली आहे. खरं तर सणासुदीचा काळ आहे. अशा वेळेस नागपूर पुणे ट्रेनचे तिकीट उपलब्ध होत नाही. ट्रॅव्हल्सचे तिकीट प्रचंड वाढलेले असतात. अशा वेळेस सुसज्ज अशी ट्रेन अवघ्या 12 तासात पोहोचवणारी ट्रेन म्हणजे नागपुरातून 9:45 निघणारी आणि रात्री पुण्याला 9:45 पोहोचते, तर पुण्यावरून सकाळी 6:25 निघून संध्याकाळी नागपूरला 6:25 पोहोचणारी 6 दिवस चालणारी ही ट्रेन अतिशय महत्वपूर्ण अशी समजण्यात येते. आणि चेअर कार, एक एक्झिक्युटिव्ह चेअर कार आणि 7 चेअर सिटिंग असलेली ही ट्रेन अतिशय मागणी होती. 550 आसन क्षमता असलेली प्रवाशांची आसन व्यवस्था क्षमता असलेली ट्रेन आणि ती सुविधा आता नागपूरकर आणि पुणेकरांना मिळणार आहे. बहुप्रतीक्षित खरं नागपूरवरनं किंबहुना विदर्भातून हजारो लाखो विद्यार्थी बेरोजगार रोजगाराच्या दृष्टीने पुण्याला जात असतात. अनेकांचे तिथे नोकऱ्या आहे. अशा वेळेस अपडाऊन करण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांच्याकरता मोठी अशी सुविधा अवघ्या 12 तासात नागपूर टू पुणे अंतर पार करणारी अशी वंदे भारत सुसज्ज वातानुकूलित चेअर असलेली ही संपूर्ण ट्रेन आज शुभारंभ होत आहे आणि पुढील 6 दिवस आठवड्यात ही ट्रेन चालणार आहे. त्यामुळे एकूणच या रूटवर ज्या लोक आहे म्हणजे केवळ नागपूर नाही, वर्धा, बंडेरा, मनमाड, दौंड इथल्या सगळ्या लोकांना मोठी अशी फॅसिलिटी, एक अत्याधुनिक सुविधा असणारी अशी ही ट्रेन उपलब्ध होणार आहे. तर आपण पाहतोय नागपुरातून ही थेट दृश्य. अतिशय सुसज्ज अशी ही संपूर्ण वंदे भारत ट्रेन आहे आणि थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचं लोकार्पण केलं जाणार आहे. ही वंदे भारत कशी आहे, याची वैशिष्ट्ये काय आहे ती सुद्धा आपण पाहतोय. 11 स्थानकांवर ही गाडी थांबणार आहे. आठवड्यातून 6 दिवस ही गाडी थांबणार आहे. सोमवार वगळता रोज ही गाडी धावणार आहे. आरामदायी आसन व्यवस्था आहे आणि त्यामुळे निश्चितच प्रवाशांना फायदा होणार आहे. सकाळी 9:30 वाजता अंजनी स्टेशन मधून ही गाडी सुटणार आहे आणि रात्री 9:30 वाजता वंदे भारत पुण्यामध्ये पोहोचेल. 11 स्थानकावर ही गाडी धावणार आहे. आठवड्यातून 6 दिवस ही गाडी धावणार आहे. सोमवार वगळता रोज ही गाडी धावेल. या संपूर्ण गाडीमध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे आणि त्यामुळेच प्रवाशांची याला अधिक पसंती मिळते. अवघ्या 12 तासांमध्ये हे अंतर कापणं शक्य होणार आहे. पुणे ते नागपूर असा सुसाट प्रवास आता शक्य होणार आहे, कारण अजनी ते पुणे अशी वंदे भारत ट्रेन थोड्याच वेळामध्ये या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे आणि वंदे भारत ट्रेन ही पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. आजपासून नागपूर पुणे वंदे भारत सेवेमध्ये येते. काही वेळातच या ट्रेनला हिरवा झेंडा देखील दाखवला जाणार आहे आणि या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. ही दृश्य आपण नागपुरातून पाहतो. नागपूरमध्ये वंदे भारतचं लोकार्पण पार पडते आणि याच लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आलेले आहेत. अनेक कार्यकर्ते भाजपचे देखील या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बंगळुरू स्थानकावरून अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, शुभारंभ केला जाणार आहे. अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही 881 किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी असणार आहे आणि त्याचं सुद्धा लोकार्पण पार पडतंय. अजनी पुणे वंदे भारत ही विदर्भातील 4थी वंदे भारत रेल्वेगाडी असून तिला वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड व पुंतांबा, दौंड इथं थांबे देण्यात आलेले आहेत. नागपूर पुणे दरम्यान
73 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ही जलद गतीची ही गाडी असणार आहे आणि अवघ्या 12 तासांमध्ये पुणे ते नागपूर हा प्रवास पूर्ण करता येणार आहे। याच नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा हा लोकार्पण सोहळा आपण बघतोय। या ट्रेनमध्ये अनेक शालेय विद्यार्थी देखील एकत्र आलेले आहेत आणि याच विद्यार्थ्यांना घेऊन ही वंदे भारत रवाना होणार आहे आणि काही वेळातच हा लोकार्पण सोहळा सुरू होईल। ही वंदे भारत या ठिकाणी आणली गेलेली आहे, तिला फुलांनी सजवण्यात देखील आलेलं आहे। सध्या तिला काही वेळामध्येच हिरवा झेंडा देखील दाखवला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। बंगळुरू स्थानकामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि त्यातलीच एक महत्त्वाची म्हणजे पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेस। तर ही विदर्भातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे। नागपूर ते पुणे हा प्रवास अवघ्या 12 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे, त्यामुळे नागपूरकरांनी आणि पुणेकरांनी आनंद देखील व्यक्त केलेला आहे, कारण एवढ्या कमी वेळामध्ये एक आरामदायी प्रवास यामधून करता येईल अशी प्रतिक्रिया काही वेळापूर्वीच नागरिकांनी व्यक्त केलेली होती आणि काही वेळातच हा लोकार्पण सोहळा सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले आहेत, सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या ठिकाणी आहेत आणि या संदर्भात आपण बोलूयात। आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, काही वेळातच वंदे भारतचं लोकार्पण होणार आहे, या वंदे भारतमुळे नागपूरकर आणि पुणेकरांना मोठा फायदा होणार आहे। अगदी बरोबर आहे। खरं तर अगदी बहुप्रतीक्षित अशी ही ट्रेन होती। वंदे भारतची फॅसिलिटी अवघ्या 12 तासात नागपूर पुणे प्रवास होणार आहे आणि तोही सुखकारक आणि सुविधाजनक असा हा प्रवास आहे। चेअर कार आहे, एक एक्झिक्युटिव्ह चेअर आणि 7 चेअर बोगीज आहे। या ट्रेनला 550 प्रवासी क्षमता असलेली ही संपूर्ण ट्रेन आहे। सकाळी 9:50 वाजता नागपूरवरून निघणार आणि रात्री 50ला पुण्याला पोहोचणार आणि पुण्यावरून सकाळी 6:25ला निघून संध्याकाळी 6:25ला नागपूरला पोहोचणार। म्हणजे 12 तासात हा प्रवास होणार आहे। आठवड्यातले 6 दिवस ही ट्रेन वंदे भारत चालणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 10 स्टॉपेज आहे, म्हणजे 10 थांब्यांवर थांबणार आहे। वर्धा, बंडेरा, अकोला, मनमाड या सगळ्या स्टेशनवर थांबणार आहे। अनेक लहान गावं म्हणजे वर्धा ते मनमाड या दरम्यान ते काही जे स्टेशन आहे तिथे पहिल्यांदाच वंदे भारतची सुविधा तिथल्या स्थानिक प्रवाशांना घेता येणार आहे, त्यामुळे त्यांना वेगळी अशी एक फॅसिलिटी मिळणार आहे। वंदे भारतचा सुखकारक एसीने असा हा संपूर्ण प्रवास करता येणार आहे। शेकडो मुलं विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टीने पुण्यात स्थायिक झालेले असतात, त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण अतिशय मागणी असलेला संपूर्ण मागणा प्रचंड डिमांड या रूटवर आहे। आता आपण ते दृश्यात सुद्धा बघू शकतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी नागपुरात उपस्थित आहेत, तर बंगळुरूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूच्या स्थानकावरून 3 देशभरातील 3 वंदे भारतला हिरवी कंदील दाखवणार आहे आणि तिथे हा सोहळा थोड्याच वेळात हिरवा कंदील देशभरातील 3 आज वंदे भारत सुरू होणार आहे, त्याला हिरवा कंदील दाखवतील। नागपूरच्या वंदे भारतला सुद्धा ते बंगळुरूमधनं ऑनलाईन पद्धतीने हिरवा कंदील दाखवतील। जसं मी आता सांगत होतो की शेकडो बेरोजगारांकरता मोठी अशी सुविधा या वंदे भारतमुळे होणार आहे, कारण की अनेक जण रोजगाराच्या दृष्टीने पुण्यात जात असतात, त्यामुळे ऐन सणासुदीमध्ये तर मोठी अशी मागणी असते तिकिटांची या दरम्यान प्रवासाची आणि त्याची एक सुविधा या वंदे भारतमुळे झालेली आहे। आता आपण ट्रेन दृश्य थोड्याच वेळात बघू शकतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगळुरूला पोहोचले आहे आणि अगदी काही वेळात असते हिरवी झेंडी दाखवतील वंदे भारत ट्रेनला, त्याची थेट दृश्य आपण थोड्याच वेळात आपण बघू शकतो। अतिशय महत्वाचा असे आहे आणि आता मी जे दृश्य दिसत आहे त्यानुसार वंदे भारत ट्रेन नागपूरची ती इथून नागपुरातून रवाना झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा कंदील दाखवला। 550 प्रवासी संख्या असलेली संपूर्ण वंदे भारत जात आहे। आज नागपुरातून खास करून शालेय विद्यार्थ्यांकरता वंदे भारतच्या 2 ते 3 बोगी आरक्षित करण्यात आल्या, त्याच्या करत आहे आणि आता आपण बघू शकतो की ही वंदे भारत जी ट्रेन आहे ती नागपुरातून सुद्धा रवाना झालेली आहे पुण्याच्या दिशेने। आठवड्यातले 6 दिवस वंदे भारत धावणार आहे। सध्या अजनी ते पुण्याची धावणार आहे। नागपूर रेल्वे स्टेशनवर काही पुनर्बांधणीची कामं सुरू आहेत, त्यामुळे सध्या नागपूर रेल्वे स्टेशनला आज उद्घाटनापुरती सुटलेली आहे, पण त्यानंतर ही ट्रेन जी आहे ती अजनी टू पुणे अशी 884 किलोमीटरचा हा प्रवास राहणार आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विदर्भासाठी 4थी ही वंदे भारत ट्रेन आहे, तर देशभरातली महाराष्ट्राकरता ही 12वी
वंदे भारत ट्रेन आहे आणि सगळ्यात लांब पल्ल्याची अशी ट्रेन आहे. साधारणपणे 83 ते 84 किलोमीटर पर आवर ची ट्रेन जाणार आहे. अतिशय आल्हाददायक सुखकारक प्रवास आहे. चेअर कार आहे, आतमध्ये स्क्रीन्स आहे आणि एकदम उत्कृष्ट फॅसिलिटीज वंदे भारत ही धावताना दिसणार आहे. 884 किलोमीटरचं अंतर अवघ्या 12 तासात नागपूर ते पुणे गाठता येणार आहे आणि हजारो लाखो प्रवाशांना मोठी अशी सुविधा या ट्रेनमुळे वंदे भारतमुळे झालेली आहे. अमर, ही विदर्भातील चौथी वंदे भारत एक्सप्रेस असणार आहे, त्यामुळे काय वाटतंय कसा प्रतिसाद या नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला मिळू शकतोय? खरं पाहायला गेलं असतं विदर्भातनं नागपूरवरनं बघायला असतं प्युअरली महाराष्ट्रातनं धावणारी ही संपूर्ण वंदे भारत आहे. कारण की यापूर्वी वंदे भारत जे होत्या ती बिलासपूर, इंदोर, सिकंदराबाद, हैदराबाद या दिशेने होत्या. पण ही जी ट्रेन आहे पूर्णपणे महाराष्ट्रात धावणार आहे. त्यामुळे जे नागपूर म्हणजे राज्याची उपराजधानी ते सांस्कृतिक राजधानी IT हब असलेल्या पुण्यात दरम्यान धावणारी ट्रेन हजारो जे प्रवासी असतात जे लोकल प्रवास करत असतात त्यांना मोठी अशी फॅसिलिटी. मी जसं सांगत होतो सणासुदीचे दिवस आहे. नागपूर पुणे जेव्हा प्रवास सणासुदीच्या काळामध्ये प्रचंड महाग झालेला असतो, ट्रेनचे तिकीट मिळत नाही. पण त्याच दरम्यान ट्रॅव्हलचे तिकीट सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलेले असतात आणि अशा वेळेस या ट्रेनच्या फॅसिलिटीमुळे एक सुविधा झालेली आहे. कारण की ट्रॅव्हल्सने नागपूर पुणे प्रवास करायचा तर अगदी सणासुदीमध्ये 3 ते 4 हजार रुपये पर्यंत तिकीट गेलेलं असतं. पण आता एक अत्याधुनिक सेवा असलेली अवघ्या 12 तासात प्रवास पूर्ण करणारी वंदे भारत उपलब्ध झालेली आहे. सुखकारक असा प्रवास आहे. GPS सिस्टीम आहे, स्क्रीन आहे, प्रत्येक मेसेजिंग कन्व्हेन्स एकदम सुविधाजनक आहे आणि एकदम वर्ल्ड क्लास फॅसिलिटी असलेली ट्रेन भुसावळ, जळगाव, वर्धा, नगर, दौंड या सगळ्या स्टेशनवर थांबणारी विदर्भातल्या अनेक छोट्या छोट्या स्टेशनला महत्वाचं म्हणजे तीर्थक्षेत्र शेगाव, संत गजानन महाराजच्या शेगावला सुद्धा ही ट्रेन थांबणार आहे. कोपरगावला सुद्धा ही ट्रेन थांबणार आहे. त्यामुळे एकूणच मोठी अशी फॅसिलिटी या 10 थांब्यांवरच्या लोकांना प्रवाशांना सुद्धा होणार आहे. आणि आता ही वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन म्हणजे शुभारंभ झालाय, ती पुण्याच्या दिशेने निघालेली आहे. नक्कीच अमर, तर आपण दृश्य पाहतोय नागपूर स्थानकामधून ही वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे. आठवड्यातील 6 दिवस नागपूरकरांना ही सेवा घेता येणार आहे. त्यामुळे या वंदे भारत एक्सप्रेसमुळे नागपूर ते पुणे हा प्रवास अवघ्या 12 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे. 484 किलोमीटर लांब पल्ल्याची ही देशातील पहिलीच लांब पल्ल्याची वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि त्यामुळेच नागपूरकरांना आणि पुणेकरांना याचा मोठा फायदा होणार आहे. तर नुकतीच आपण हे दृश्य पाहतोय नागपूरमधून वंदे भारत एक्सप्रेस ही पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये ही वंदे भारत एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे. वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर व दौंड इथंही या रेल्वेला थांबा देण्यात आलेला आहे. या गाडीला एकूण 8 डबे राहणार आहेत आणि त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह चेअर कार, 7 चेअर कार अशी एकूण 590 प्रवासी क्षमता असणारी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे आणि या एक्सप्रेस मधून आरामदायी असा प्रवास नागपूरकरांना पुण्याच्या दिशेने करता येणार आहे. काही वेळामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया देखील देतील. ही विदर्भाला मिळालेली चौथी वंदे भारत एक्सप्रेस आहे. त्यामुळे इतर वंदे भारत एक्सप्रेस प्रमाणेच नागपूर ते पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला देखील कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण नागपूर ते पुणे हा प्रवास अवघ्या 12 तासांमध्ये पूर्ण करता येणार. रजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही 884 किलोमीटर अंतर कापणारी देशातील सर्वात लांब पल्ल्याची गाडी असणार आहे. अजनी पुणे वंदे भारत ही विदर्भातील चौथी वंदे भारत रेल्वे गाडी असून तिला वर्धा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड आणि पुणतांबा देण्यात आली. ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे. नागपूर पुणे अनेक वेळा खासगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे. आणि त्या संदर्भात मागच्याच काळात
रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता, आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे। आता नगरवरनं ट्रेन